तर बघा आज आपण लिम्फॅटिक सिस्टीम हा चॅप्टर स्टार्ट करतोय. तर ओके, लिम्फॅटिक सिस्टीम याच्या अगोदर आपण कुठला करलाय? हिमोपोएटिक सिस्टीम. ओके, तर बघा लिम्फॅटिक सिस्टीम, तर त्याच्या आधी आपल्याला काय स्टडी करायला पाहिजे? लिम्फ म्हणजे काय? ज्या सिस्टीम मध्ये आता लिम्फॅटिक सिस्टीम आहे म्हटल्यानंतर त्याच्यात लिम्फ असतात. सो फर्स्ट वी शुड नो अबाउट व्हॉट इज मीन बाय लिम्फ. ओके, माय व्हॉइस इज ऑडिबल क्लिअरली? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. लेक्चर चालू आहे. ओके, तर आपण बघत होतो बघा लिम्फ. लिम्फ म्हणजे काय? तर विदिन अ स्पेस बिटवीन द सेल्स टायनी वेसल्स आर प्रेझेंट. बघा जो काही आपल्या काही सेल्स आहेत, ओके, तर त्या सेल्सच्या मध्ये तर जो काही टायनी वेसल्स प्रेझेंट असतात, तर त्या वेसल्स म्हणजे काय? तर लिम्फॅटिक कॅपिलरीज. बघा याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे लिम्फॅटिक कॅपिलरीज म्हणजे काय, आणि त्या लिम्फॅटिक कॅपिलरीज थ्रू हे लिम्फ फ्लो होत असतात. तर these capillaries drain water and some particles from the interstitial space. तर त्या कॅपिलरीज बघा काय करतात कॅरी, तर जे काही वॉटर किंवा काही पार्टिकल्स आहेत तर ते काय करत असतात, त्या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जे काही फ्लुइड असतं किंवा कंटेंट असतं तर तिथून त्या ड्रेन करतायत, कॅरी करतायत. ओके, द फ्लुइड विच इज प्रेझेंट इन दिस लिम्फॅटिक कॅपिलरी इज कॉल्ड ॲज लिम्फ. बघा काय म्हणलंय, जे दोन सेलच्या मध्ये जो स्पेस असतो तर त्या स्पेस मध्ये काय असतात? वेसल्स असतात. आणि त्या वेसल्स मध्ये जे काही इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये आपल्या कंटेंट असतं, ओके, वॉटर आणि काही जे पार्टिकल्स असतात तर ते पार्टिकल्स या कॅपिलरीज कॅरी करत असतात. आणि ते जे पार्टिकल्स ते कॅरी, वॉटर आणि जे काही पार्टिकल्स आहेत तर ते कॅरी करतात या कॅपिलरीज. आणि ते पार्टिकल्स आणि वॉटर त्याला काय म्हणलं? फ्लुइड जे आहे आता ते थोडक्यात, तर ते काय आहे? लिम्फ म्हणून आहे. ओके, लिम्फ म्हणजे समजलंय का सगळ्यांना? बघा काय असतं, दोन सेल्सच्या मध्ये कॅपिलरीज प्रेझेंट असतात आणि त्या कॅपिलरीज मध्ये कंटेंट असतं काय काय, तर वॉटर आणि काही पार्टिकल्स असतात. तर ते वॉटर आणि पार्टिकल्स जे थोडक्यात आहेत तर ते म्हणजेच काय आहे, तर लिम्फ. सिम्पली काय सांगायचंय, लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं, द फ्लुइड विच इज प्रेझेंट इन लिम्फॅटिक कॅपिलरीज इज कॉल्ड ॲज लिम्फ. बघा लिम्फ समजलंय का? लिम्फ म्हणजे काय? इम्पॉर्टंट आहे लिम्फच. लिम्फ समजलं नाही तर पुढे आपण जाणारच कसं? समजलं मॅडम. ओके, ओके, तर बघा तर लिम्फॅटिक सिस्टीम काय आहे बघा.
ओके, तर बघा लिम्फॅटिक सिस्टीम काय, लिम्फॅटिक सिस्टीम which consisting of lymphatic capillaries, lymphatic vessels and lymph nodes and lymph fluid. तर हे सगळं काय असतं लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतं. बघा काय काय असतं लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये, एक तर लिम्फॅटिक कॅपिलरी, सेकंड वन इज लिम्फॅटिक वेसल, थर्ड वन इज लिम्फ नोड अँड लास्ट वन काय लिम्फ फ्लुइड. तर हे चार जे काही पार्ट्स आहेत ते कशाच्या अंडर येतात, लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये येतात. म्हणजे याच्यापासून काय बनलेली आहे, लिम्फॅटिक सिस्टीम बनलेली. आता बघा बाकीचे जे काही आपण बघत होतो सिस्टीम्स वेगळ्या, तर त्याच्यामध्ये कसं आपण ऑर्गन्स बघत होतो. ओके, तर आता फॉर एक्झाम्पल बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय काय असतं, माउथ, इसोफॅगस, ओके, असे स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, असे जे काही पार्ट्स आहेत. तसंच या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये बघा काय काय आहे, तर लिम्फॅटिक कॅपिलरीज, त्याच्यानंतर लिम्फॅटिक व्हेसल्स, लिम्फ नोड अँड लिम्फ फ्लुइड, हे सगळं याच्या अंडर येतं. लिम्फ फ्लुइड म्हणजेच याला अजून आपण काय म्हणतो, लिम्फ सुद्धा म्हणू शकतो. कारण आताच आपण बघितलं जे काही लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं तर त्याला लिम्फ असं म्हटलंय. ओके, तर त्याच्यानंतर बघा कंपोजिशन, त्याच्यामध्ये काय असतं, तर लिम्फ काय आहे, इट इज अ क्लिअर वॉटरी फ्लुइड. ओके, ते काय आहे, क्लिअर वॉटरी फ्लुइड आहे, विच इज सिमिलर इन कंपोजिशन टू ब्लड प्लाझ्मा प्रोटीन. ओके, बट डिझॉल्व सबस्टन्स आर डिफरंट इन कॉन्सन्ट्रेशन. बघा जे काही आपल्या आपण हिमोपोएटिक सिस्टीम मध्ये बघितलं, जे काही ब्लड प्लाझ्मा मध्ये कंटेंट प्रेझेंट आहेत, तर सेम तसेच म्हणजे तेच कंटेंट कशामध्ये आहेत, लिम्फ मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. तर लिम्फ काय आहे, हे क्लिअर वॉटरी फ्लुइड आहे. ओके, सिंपल, हे अगोदर लक्षात ठेवा, हे क्लिअर वॉटरी फ्लुइड आहे. ओके, तर बघा लिम्फ त्याचं कंपोजिशन काय असतं, तर ते एकतर क्लिअर वॉटरी फ्लुइड आहे आणि ते कसं आहे कंपोजिशन त्याचं, आपण जे ब्लड प्लाझ्मा मध्ये बघितलं जे प्रोटीन्स असतात अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, ओके, तर ते सेम असतात. पण जे काही डिझॉल्व सबस्टन्सेस आहेत तर ते कसे असतात, त्याचं कॉन्सन्ट्रेशन फक्त कसं आहे, डिफरंट आहे. बाकी काय ते ऍज इट इज तेच सबस्टन्स लिम्फ मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. तर बघा लिम्फ प्लाझ्मा मध्ये काय असतं, तर कॅल्शियम आणि फॉस्फरस, आता इथं कंपॅरिझन करून सांगितले बघा, कॅल्शियम आणि फॉस्फरस जे आहे तर ते कसं असतं, लेस असतं इन लिम्फ दॅन द ब्लड, ब्लड पेक्षा ते कसं असतं, कमी असतं. त्याच्यानंतर बघा ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इज मोर इन लिम्फ. ओके, ग्लुकोजचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते लिम्फ मध्ये जास्त असतं दॅन द ब्लड. ओके, ब्लड पेक्षा ते लिम्फ मध्ये जास्त आहे. बघा कसं आहे, कॅल्शियम फॉस्फरस हे लेस आहे लिम्फ मध्ये ऍज कम्पेअर टू ब्लड, अँड ग्लुकोजचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं आहे, लिम्फ मध्ये मोर आहे दॅन द ब्लड. ओके, तर बघा अँटीबॉडीज आर ग्लोब्युलर प्रोटीन विच इज प्रेझेंट इन लिम्फ. तर या ज्या काही अँटीबॉडीज आहेत तर त्या काय ग्लोब्युलर प्रोटीन आणि त्या कुठे असतात, लिम्फ मध्ये प्रेझेंट असतात. तर त्याच्यानंतर बघा लिम्फ कॉर्पस कसं काय, तर लिम्फ कॉर्पस म्हणजे काय, तर लिम्फ मध्ये कुठल्या सेल्स आहेत, ओके, सेल्स कुठल्या प्रेझेंट आहेत कुठल्या नाही. तर बघा आरबीसी आणि प्लेटलेट या लिम्फ मध्ये अब्सेंट आहेत, म्हणजे नॉट प्रेझेंट इन लिम्फ. ओके, आरबीसी प्लेटलेट्स आपण हे ब्लड मध्ये बघितलं होतं, पण या लिम्फ मध्ये काय अब्सेंट आहेत. त्याच्यानंतर बघा लिम्फोइड ऑर्गन्स कुठले कुठले येतात, तर बघा दिस इज द ऑर्गन दॅट सिक्रेट द लिम्फ. हे ऑर्गन्स काय करतात, तर लिम्फचं सिक्रेशन करतात. इन द बॉडी द लार्जेस्ट मास ऑफ लिम्फोइड टिश्यू इन स्प्लीन, स्प्लीन असतो लार्जेस्ट मास ऑफ लिम्फोइड टिश्यू, कुठला आहे, स्प्लीन. ओके, त्याच्यानंतर बघा त्याचे जे काही कॉमन फंक्शन्स आहेत ते, ओके, तर फंक्शन्स कुठले आहेत, लिम्फॅटिक वेसल्स,
बघा आताच आपण बघितलंय मेन इम्पॉर्टंट फंक्शन लक्षात ठेवा लिम्फॅटिक सिस्टीमचं जे कॉमनच आहे बघा सगळीकडे. लिम्फॅटिक वेसल्स ड्रेन एक्सेस इंटरस्टिशियल फ्लुइड फ्रॉम द टिश्यू स्पेस अँड रिटर्न इट टू द ब्लड. तर या लिम्फॅटिक वेसल बघा काय करत असतात, जे आपल्या इंटरस्टिशियल फ्लुइड बघा ह्याच्या अगोदर सांगितलं होतं आपले इंटरस्टिशियल फ्लुइड मधून काही जे फ्लुइड आहे तर ते काय होत असतं, लीक होत असतं. ओके, तर ते लीक होतं, तर त्यावेळेस काय असतं त्याच्यामध्ये काही अशा वेळेस काही इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूएंट ज्याची गरज असते आपल्याला, नीड असते कशाला, आपल्या बॉडीसाठी, तर ते आपल्याला रिटर्न पाहिजे असतात ब्लड मध्ये. तर ते रिटर्न आणण्याचं काम हे कोण करतंय, लिम्फॅटिक वेसल्स करतात. ओके, बघा काय आहे, लिम्फॅटिक वेसल्स जे आहेत त्या काय करतात, आपल्या इंटरस्टिशियल फ्लुइड मधलं जे काही एक्सेस फ्लुइड आहे तर ते लीक झालेलं असतं किंवा रिलीज झालेलं असतं, तर ते टिश्यू स्पेस मध्ये आणि टिश्यू स्पेस मध्ये कॅरी होतं आणि त्याच्यानंतर ते ब्लड मध्ये काय होतं, रिटर्न जातं. ओके, कशासाठी, तर त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट असतात. ओके, तर सेकंड फंक्शन आहे बघा, लिम्फॅटिक वेसल्स कॅरी लिपिड अँड द लिपिड सोल्युबल विटामिन्स. तर हे लिम्फॅटिक वेसल्स काय करतात, लिपिड आणि लिपिड सोल्युबल विटामिन्स कॅरी करतात आणि जे ऍब्झॉर्ब केले जातात बाय द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट टू द ब्लड. ते पण कुठे जातं, ब्लड मध्ये जातात. मी आता सांगतो ते इम्पॉर्टंट असतात, त्याच्यामुळे त्याला रिटर्न ब्लड मध्ये एंटर व्हावं लागतं. The lymphatic system is concerned with the production and maturation of lymphocytes responsible for immunity. बघा जे काही लिम्फोसाइट्स आहेत, आपण बघितलं ब्लड सेल्स मध्ये लिम्फोसाइट्स WBC. ओके, तर या लिम्फॅटिक सिस्टीम काय रेग्युलेट करतात, प्रोडक्शन आणि मॅच्युरेशन कशाचं, लिम्फोसाइट्सचं. ओके, हे लिम्फॅटिक सिस्टीम काय करतात, ते रेग्युलेट करतात आणि ते जे लिम्फॅटिक सिस्टीम आहे तर ती रेग्युलेट करते कशाचा, लिम्फोसाइटचा प्रोडक्शन आणि मॅच्युरेशन. म्हणजे ते किती प्रोड्यूस व्हायला पाहिजे बघा, आपण म्हणलं होतं त्याचा रेट आणि त्याचा डिस्ट्रॉय हे जे काही आहे व्यवस्थित तर ते रेट मेंटेन ठेवण्याचं काम कोण करते, हे लिम्फॅटिक सिस्टीम. आणि हे लिम्फोसाइट्स जे आहेत तर बघा ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, फॉर द इम्युनिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर हे झालं फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. बघा 3 इम्पॉर्टंट फंक्शन आहेत. लिम्फॅटिक वेसल्स जे आहेत तर ते काय करतात, ड्रेन करतात एक्सेस ऑफ इंटरस्टिशियल फ्लुइड ड्रेन करतात, कुठून, फ्रॉम द टिश्यू स्पेसेस करून, आणि ते रिटर्न कुठे करतात, तर ब्लड मध्ये एंटर होतात. त्याच्यानंतर बघा लिम्फॅटिक वेसल्स जे आहेत ते कॅरी करतात लिपिड आणि लिपिड सोल्युबल विटामिन्सला, आणि जे की ऍब्झॉर्ब केले जातात बाय द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट टू द ब्लड. ओके, नेक्स्ट लास्ट फंक्शन इज लिम्फॅटिक सिस्टम इज कन्सर्न्ड विथ द प्रोडक्शन अँड द मॅच्युरेशन ऑफ लिम्फोसाइट्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इम्युनिटी. हे 3 फंक्शन्स आहेत लिम्फॅटिक सिस्टीमचे. त्याच्यानंतर बघा फॉर्मेशन ऑफ लिम्फ. आता लिम्फचं फॉर्मेशन कसं होतं एक्झॅक्ट, द टिश्यू फ्लुइड विच कन्सिस्टिंग ऑफ ब्लड अँड द वेस्ट मटेरियल फ्रॉम द सेल्स रिटर्न्स टू द कॅपिलरी ऍट द, बघा काय होतं टिश्यू फ्लुइड मध्ये काय असतं, विच कन्सिस्टिंग ऑफ ब्लड अँड वेस्ट मटेरियल. ओके, त्याच्यामध्ये ब्लड अँड वेस्ट मटेरियल असतं फ्रॉम द सेल अँड रिटर्न टू द कॅपिलरीज. तर ते कसे रिटर्न होतात कॅपिलरीज, ऍट देअर वेनस एंड, जे काही आपले वेन्स आहेत. ओके, तर त्याच्या एंड जो आहे तर तिथे ते एंटर म्हणजे रिटर्न होत, त्या एंडला ते ही प्रोसेस होत असते. द रिमाइंडर डिफ्युजेस थ्रू द मोर परमिएबल वॉल्स ऑफ द लिम्फ कॅपिलरीज अँड बिकम्स लिम्फ. आणि ते काय होतात, डिफ्यूज होतात कुठून, परमिएबल वॉल्स जे आहेत लिम्फ कॅपिलरीजच्या, तर तिथून त्या एंटर होतात आणि त्या लिम्फ म्हणून फॉर्म होतो. बघा काय होत असतं, जे काही आता इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये असतं, मी तुम्हाला सांगितलं होतं जे वेस्ट मटेरियल आहे. ओके, तर ते काय ते कशामध्ये येतं, टिश्यू फ्लुइड म्हणजे त्या दोन्ही सेल्सच्या मध्ये असतं तर ते कॅपिलरीज मध्ये कसं एंटर होतं, तर जो काही त्या कॅपिलरीज वेन्स जिथे वेन्सचा एंड होतोय, ओके, वेनस एंड जो आहे तर तिथे काय होतं, परमिएबल वॉल्स असतात. ओके, द रिमाइंडर डिफ्युजेस द ओके, तिथे परमिएबल वॉल्स असतात ज्या लिम्फ कॅपिलरीच्या, आणि तिथून ते एंटर होतं आणि ते लिम्फ म्हणून म्हणजे आपण त्याला लिम्फ म्हणतो. ओके, ते लिम्फ म्हणून फॉर्म होतं. समजले का फॉर्मेशन लिम्फचं? का अजून एकदा सांगायला पाहिजे लिम्फचं फॉर्मेशन?
सांगा मॅम रिपीट. ओके, तर बघा जे काही आपलं इंटरस्टिशियल फ्लुइड आहे, ओके, टिश्यूच्या मध्ये किंवा आपण म्हणू शकतो दोन सेल्सच्या मध्ये, ओके, तर ते जे काही इंटरस्टिशियल फ्लुइड आहे तर त्याच्यामध्ये बघा काही इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूट असतात, ओके, तर ते इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूट काय होतात तर ते रिटर्न ब्लड मध्ये आणण्याचं काम हे लिम्फॅटिक सिस्टीम करते, हे ऑलरेडी आपण बघितलं होतं. तर ते जे फ्लुइड आहे तर ते कसं एक्झॅक्ट एंटर होतं आणि त्याचं लिम्फचं कसं फॉर्म होत, लिम्फ कसा फॉर्म होतो तर ते इथं सांगितलंय बघा. जे काही टिश्यू फ्लुइड आहे म्हणजेच मी म्हणला ते इंटरस्टिशियल फ्लुइड, तर त्याच्यामध्ये काय असतं ब्लड आणि वेस्ट मटेरियल असतं आणि ते सेलमध्ये रिटर्न म्हणजे कॅपिलरीज मध्ये एंटर कसं होते बघा. तर त्याच्या वेनस एंडला तिथे ते डिफ्यूज होतं का तर तिथे काय असतात परमिएबल वॉल्स असतात, ओके, परमिएबल म्हणजे ते एंटर होऊ शकतं, तर त्याला फक्त तिथे परमेबिलिटी असते, तर ते वॉल्स थ्रू ते एंटर होतं लिम्फ कॅपिलरीज मध्ये आणि त्याचं काय फॉर्म होतं बिकम्स अ लिम्फ, ओके, लिम्फचं फॉर्मेशन होतं. आता समजलंय का फॉर्मेशन ऑफ लिम्फ. ओके, तर याच्यानंतर काय बघा लिम्फचं सर्क्युलेशन आहे. बघा लिम्फचं सर्क्युलेशन काय, द लिम्फॅटिक कॅपिलरीज लोकेटेड इन द स्पेसेस बिटवीन द सेल्स युनाइट टू फॉर्म लार्जर लिम्फॅटिक वेसल. तर जे काही लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत तर ते कुठे लोकेटेड असतात बघा बिटवीन द सेल्स, ओके, सेल्सच्या मध्ये असतात आणि युनाइट टू फॉर्म द लार्जर लिम्फॅटिक वेसल्स. म्हणजे या लिम्फॅटिक कॅपिलरीज जेव्हा एकत्र येतात तर त्याच्यापासून काय फॉर्म होतं लिम्फॅटिक वेसल्स एक फॉर्म होती बघा. आता जास्त लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत, ओके, तर या कॅपिलरीज या वेसल्स पेक्षा लहान असणार आहेत, तर त्या जास्त कॅपिलरीज मिळून एक काय होणार आहे लिम्फॅटिक वेसल तयार होणार आहे बघा. लिम्फॅटिक कॅपिलरीज which is located in the spaces between the cells and unite to form the larger lymphatic vessel, okay, at the intervals between the lymphatic vessels lymph flow through the lymph node. बघा लिम्फ नोड सुद्धा असतात, तर मध्ये काय होतं बघा या लिम्फॅटिक वेसल्स मध्ये, तर हे जे लिम्फ असतं ते लिम्फ नोड थ्रू सुद्धा फ्लो होत आहे. ऑल द लिम्फॅटिक वेसल्स कम्स आउट फ्रॉम द लिम्फ नोड. तर या लिम्फॅटिक वेसल्स बघा आलेतच कुठून तर या लिम्फ नोड्स पासून, आणि त्या जेव्हा युनाइट होतात तर काय फॉर्म होतं लिम्फ ट्रंक फॉर्म होतो. आता हा जो ट्रंक आहे तर लिम्फ फ्लोज इनटू टू इम्पॉर्टंट डक्ट, ओके, तर आता ते दोन इम्पॉर्टंट डक्ट कुठले आहेत थोरॅसिस डक्ट अँड द राईट लिम्फॅटिक डक्ट, ओके, दोन डक्ट आहेत, एक थोरॅसिस डक्ट अँड दुसरा आहे तो राईट लिम्फॅटिक डक्ट. तर बघा थोरॅसिस डक्ट इज अबाउट 38 to 45 सेंटीमीटर लॉंग. तर जो काही तो थोरॅसिस डक्ट आहे तर तो कसा त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे बघा, तर ते किती आहे 38.45 सेंटीमीटर लॉंग आहे, ओके, अँड बिगेन्स ऍज अ डायलेशन कॉल्ड द सिस्टर्ना चायली, ओके, तर त्याला आपण काय म्हणू शकतो म्हणतोय सिस्टर्ना चायली म्हणतो. कशाला तर ते जेव्हा डायलेशन स्टार्ट करते तेव्हा. इट इज अ प्रेझेंट अँटेरियर टू द सेकंड लुंबार वर्टिब्रा. बघा ते कुठे आहे आपला जो काही सेकंड लुंबार वर्टिब्रा आहे, ओके, तर त्याच्या अँटेरियर साइडला, ओके. द थोरॅसिस डक्ट इज द मेन डक्ट. थोरॅसिस डक्ट काय तो मेन डक्ट आहे आणि तो रिसिव्ह करतो लिम्फ फ्रॉम द लेफ्ट साइड ऑफ हेड, नेक, चेस्ट, ओके. थोरॅसिस डक्ट जो आहे तर तो रिसिव्ह करतो लिम्फ कुठून फ्रॉम द लेफ्ट साइड ऑफ हेड, नेक, चेस्ट and the left side of head, neck, chest, okay, and also left upper limb and the entire body below to the ribs. रिब्सच्या खालची एंटायर बॉडी जे काही आहे ते बघा काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. थोरॅसिस डक्ट जो आहे जे आता आपण बघितले दोन डक्ट थोरॅसिस डक्ट अँड द राईट लिम्फॅटिक डक्ट, तर हे थोरॅसिस डक्ट काय करते तर रिसिव्ह करते कुठून लिम्फ फ्रॉम द कुठल्या पार्ट पासून तर हेड, नेक, चेस्ट, ओके, आणि अप्पर लिम्ब अँड एंटायर बॉडी बिलो द रिब्स. जे काही आपली एंटायर बॉडी बिलो द रिब्स जे काही पार्ट्स आहेत तर त्या तिथून सगळ्या हे लिम्फ कॅरी करण्याचं काम करते. त्याच्यानंतर बघा अप्पर राईट द राईट लिम्फॅटिक डक्ट, राईट लिम्फॅटिक डक्ट हे किती आहे 1.2 सेंटीमीटर लॉंग आहे आणि ते काय करतं रिसिव्ह करतं लिम्फ कुठून फ्रॉम द अप्पर राईट साइड ऑफ द बॉडी.
कुठून तर जे अप्पर राईट साइड जे आहे बॉडीची तिथून, त्याच्यानंतर द राईट लिम्फॅटिक डक्ट अँड द लेफ्ट थोरास म्हणजे जे काही थोरासिस डक्ट आहे अँड एम्प्टी देअर लिम्फ इन टू द राईट सबक्लाविन वेन अँड द लेफ्ट सबक्लाविन वेन. तर आता जे कॅरी केलेलं आहे लिम्फ तर ते कुठे म्हणजे एंटर करतात. ओके, म्हणजे कुठे ते रिटर्न आणून ठेवतात. तर कुठे बघा, तर जे काही राईट लिम्फॅटिक डक्ट आहे तर ते त्यांचं एम्प्टी करतात ते लिम्फ, म्हणजे तिथे ते ट्रान्सफर करतात कुठे तर राईट सबक्लाविन वेन मध्ये. आणि थोरॅसिस डक्ट जे आहे तर ते कुठे करतात लेफ्ट सबक्लावियन वेन मध्ये. ओके, हे झालं लिम्फ सर्क्युलेशन. ओके, तर आज आपण इथपर्यंतच बघूयात. बघा आजच्या लेक्चरला आपण काय काय स्टार्ट केलं तर लिम्फॅटिक वेसल लिम्फॅटिक सिस्टीम हा नवीन चॅप्टर स्टार्ट केलाय. त्याच्यामध्ये बघा लिम्फ काय असतात तर विदिन अ स्पेस बिटवीन द सेल्स. ओके, तर जे काही सेल्स आहेत त्या सेल्सच्या मध्ये काय असतात तर टायनी वेसल्स असतात. तर टायनी वेसल्सला काय म्हणायचं लिम्फॅटिक कॅपिलरीज म्हणायचं. आणि त्या कॅपिलरीज ज्या आहेत तर त्या काय करतात ड्रेन करतात वॉटर अँड सम पार्टिकल्स फ्रॉम द इंटस्टिशियल फ्लुइड. तर त्या काय करतात तर जे काही वॉटर आणि जे काही पार्टिकल्स आहेत तर ते कॅरी करण्याचं काम या कॅपिलरीज करतात. आणि ते जे वॉटर आणि सम पार्टिकल्स आहेत म्हणजे त्याला आपण फ्लुइड म्हणतो. आता या लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये आलेले तर त्याला काय म्हणायचं लिम्फ असं म्हणायचं. ओके, द फ्लुइड विच इज प्रेझेंट इन द लिम्फॅटिक कॅपिलरीज इज कॉल्ड ॲज लिम्फ. त्याच्यानंतर काय बघितलं होतं लिम्फॅटिक सिस्टीम. तर लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काय असतं लिम्फॅटिक कॅपिलरीज असतात, लिम्फॅटिक वेसल्स असतात अँड लिम्फ नोड्स असतात अँड ऑल्सो लिम्फ फ्लुइड. ओके, तर त्याचं कंपोजिशन काय आहे लिम्फ हे काय क्लिअर वॉटरी फ्लुइड आहे. पण त्याचं ते कंपोजिशन जे आहे तर ते ब्लड प्लाझ्मा प्रोटीन म्हणजे सिमिलर आहे जे ब्लड मध्ये आहेत ऑलरेडी प्लाझ्मा प्रोटीन्स तर त्याच्यासारखंच आहेत. बट काय आहे तर डिझॉल्व सबस्टन्सेस आर डिफरंट इन कॉन्सन्ट्रेशन. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे डिफरंट आहे. त्याच्यानंतर बघा लिम्फ प्लाझ्मा. लिम्फ प्लाझ्माचं काय आहे कॅल्शियम फॉस्फरस जे आहे तर ते कसं आहे लेस आहे लिम्फ मध्ये दॅन द ब्लड. इथं फक्त कंपॅरिझन करून सांगितलं. तर कॅल्शियम फॉस्फरस हे लेस आहे कशामध्ये लिम्फ मध्ये दॅन द ब्लड. नेक्स्ट पॉइंट काय बघा ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इज मोर इन लिम्फ दॅन द ब्लड. तर ते कसं आहे मोर आहे लिम्फ मध्ये ब्लड पेक्षा. त्याच्यानंतर बघा अँटीबॉडीज आर द ग्लोब्युलर प्रोटीन विच इज प्रेझेंट इन लिम्फ. अँटीबॉडीज ज्या आहेत तर त्या काय ग्लोब्युलर प्रोटीन्स आहेत आणि त्या कुठे आहेत प्रेझेंट लिम्फ मध्ये. त्याच्यानंतर बघा लिम्फ कॉर्पस्कस. लिम्फ कॉर्पस्कस म्हणजे काय तर सेल्स ज्या आहेत लिम्फ मध्ये कुठल्या तर बघा याच्यामध्ये फक्त डब्ल्यूबीसीस प्रेझेंट असतात, आरबीसीज आणि प्लेटलेट्स काय असतात अब्सेंट असतात लिम्फ मध्ये. त्याच्यानंतर बघा लिम्फॉइड ऑर्गन. लिम्फॉइड ऑर्गन काय दिस इज ऑर्गन दॅट सिक्रेट्स द लिम्फ. तर ते काय सिक्रेट करताय लिम्फ सिक्रेट करताय. इन द बॉडी द लार्जेस्ट मास ऑफ लिम्फोइड टिश्यू. ओके, तर तो कोणता आहे स्प्लीन आहे. त्याच्यानंतर बघा फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. तर तीनच फंक्शन आहेत इम्पॉर्टंट. काय तर लिम्फॅटिक वेसल्स जे आहे तर ते काय करते ड्रेन करते एक्सेस ऑफ इंटस्टिशियल फ्लुइड. इंटस्टिशियल फ्लुइड काय करतं ते ड्रेन करतं फ्रॉम द टिश्यू स्पेसेस अँड रिटर्न इन टू द ब्लड. आणि ते कुठे रिटर्न करते ब्लड मध्ये. त्याच्यानंतर बघितलं लिम्फॅटिक सेकंड फंक्शन आहे लिम्फॅटिक वेसल्स विच कॅरीज द लिपिड अँड द लिपिड सोल्युबल विटॅमिन्स. आणि ते ऍब्झॉर्ब केलं जातं बाय द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट टू द ब्लड. त्याच्यानंतर थर्ड आहे ते काय आहे लिम्फॅटिक सिस्टीम इज कन्सर्न विथ द प्रोडक्शन अँड द मॅच्युरेशन ऑफ लिम्फोसाइट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इम्युनिटी. तर हे काय करतं तर जे काही रेट आहे प्रोडक्शनचा आणि त्याच्या मॅच्युरेशनचा किंवा डिस्ट्रॉयचा. ओके, कशाच्या लिम्फोसाइट्सच्या म्हणजेच काय WBC. ओके, तर लिम्फोसाइट्स लक्षात ठेवा स्पेसिफिकली नेम लिम्फोसाइट्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इम्युनिटी. ओके, इम्युनिटीसाठी त्या रिस्पॉन्सिबल असतात. तर त्याचा जो काही रेट आहे तो रेग्युलेट करण्याचं किंवा मेंटेन करण्याचं काम हे कोण करताय लिम्फॅटिक सिस्टीम करताय. ओके, त्याच्यानंतर काय बघा फॉर्मेशन ऑफ लिम्फ. तर लिम्फचं फॉर्मेशन बघा काय द टिश्यू फ्लुइड विच कन्सिस्टिंग ऑफ ब्लड अँड वेस्ट मटेरियल फ्रॉम द सेल. ओके, तर आता कसं फॉर्म होतं हे तर टिश्यू फ्लुइड. ओके, म्हणजे त्याला आपण काय म्हटलं मग अशी इंटस्टिशियल फ्लुइड.
तर त्याच्यामध्ये काय असतं, ब्लड आणि वेस्ट मटेरियल असतं. ओके, मटेरियल फ्रॉम द सेल. ओके, रिटर्न टू द कॅपिलरीज. तर ते कसं कॅपिलरीज रिटर्न करतात, तर त्याच्या वेन्स एंडला कशाच्या, तर जी कॅपिलरीज आहे, लिम्फ कॅपिलरीज, तर त्या तिथे काय असतात, परमिएबल असतात. तिथे परमिएबल वॉल्स प्रेझेंट असतात आणि त्या परमिएबल वॉल्स थ्रू हे एंटर होत असतं आणि त्याच्या थ्रू काय होतं, तर हे लिम्फ म्हणून फॉर्म होतं. त्याच्यानंतर बघितलं आता आपण, तर काय लिम्फ सर्क्युलेशन. लिम्फ सर्क्युलेशन काय, तर त्याच्यामध्ये काय होत असतं बघा, लिम्फॅटिक कॅपिलरीज ज्या कुठे लोकेटेड असतात, द स्पेसेस विच इज बिटवीन द सेल्स. ओके, अँड युनाइट टू फॉर्म लार्जर लिम्फॅटिक वेसल. तर त्या काय होतात, तर लार्जर लिम्फॅटिक वेसल्स होतात. ऍट इंटरवल बिटवीन द लिम्फॅटिक वेसल लिम्फ फ्लोज थ्रू द लिम्फ नोड. तर लिम्फॅटिक वेसल्स काय करतात, तर त्याच्या इंटरवलला, ओके, तर त्या कुठे म्हणजे लिम्फ जो आहे तर तो कुठून कुठे फ्लो होतो, लिम्फ नोड मध्ये जातो. तर या ज्या लिम्फ वेसल्स आहेत, तर जेव्हा त्या कम आउट फ्रॉम द लिम्फ नोड, तर त्या कुठून येतात, लिम्फ नोड मधून येतात आणि जेव्हा युनाइट होतात, एकत्र येतात, तर त्याच्यापासून काय फॉर्म होतो, लिम्फ ट्रंक फॉर्म होतो. फ्रॉम द ट्रंक लिम्फ फ्लोज इनटू द टू इम्पॉर्टंट डक्ट. तर ते जे टू इम्पॉर्टंट डक्ट कुठले आहेत, फर्स्ट वन इज अ thoracic duct and second one is a right lymphatic duct. बघा, हे दोन डक्ट इम्पॉर्टंट आहेत, thoracic duct and the right lymphatic duct. ओके, thoracic duct जो आहे, तर तो काय आहे, 38 to 45 सेंटीमीटर लॉंग इतका आहे. thoracic duct कसा आहे, 38 to 45 सेंटीमीटर लॉंग आहे. and begins at as dilation which is called the cisterna chyli. ओके, तर त्याला काय म्हणतो आपण, सिस्टेना चाइली. इट इज प्रेझेंट अँटेरियर टू द सेकंड लुंबार वर्टिब्रा. त्याचं हे लोकेशन आहे, तर ते कुठे आहे प्रेझेंट, अँटेरियरला आहे, कशाच्या, सेकंड लुंबार वर्टिब्राच्या. त्याच्यानंतर बघा, thoracic duct is the main duct which receives the lymph from the left side of head, neck, chest. ओके, लेफ्ट साइड ऑफ हेड, नेक आणि चेस्ट जे आहे, तर तिथे ते काय करतं, रिसिव्ह करतं तिथून ते लिम्फ, हे thoracic duct. आणि त्याच्यानंतर म्हणजे जी काही चेस्ट आहे, तर सॉरी रिब्स आहे, तर त्याच्या खालचा पार्ट जो काय आहे तो सुद्धा. आणि हे राईट लिम्फॅटिक डक्ट आहे, तर त्याचे जे मेजरमेंट आहे ते किती आहे, 1.2 सेंटीमीटर लॉंग इतका आहे. आणि ते काय करतं, रिसिव्ह करते लिम्फ, ओके, फ्रॉम द अप्पर राईट साइड ऑफ बॉडी. ओके, अप्पर राईट साइड चे जे काही लिम्फ आहे, तर ते काय करते, रिसिव्ह करते. आणि राईट लिम्फॅटिक डक्ट अँड thoracic डक्ट, हे दोन जे इम्पॉर्टंट डक्ट बघितले, तर ते काय करतात, एम्प्टी करतात त्यांचं लिम्फ, ओके, इनटू द राईट सबक्लावियन वेन अँड द लेफ्ट सबक्लावियन वेन. हे राईट लिम्फॅटिक डक्ट जे आहे, तर ते कुठे करतं, राईट सबक्लावियन वेन मध्ये. आणि जे thoracic डक्ट आहे ते लेफ्ट सबक्लावियन वेन मध्ये. ओके, इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, लिम्फ सर्क्युलेशन? हॅलो मॅडम, बोला. सेकंड लिंबर वर्टेब्रा ते कुठं असतं? आपण व्हर्टिब्रा बघितले, बरोबर आहे, तर त्याच्यात किती बघितले, सेकंड नंबरचा जो आहे, असं सांगितलं त्यांनी, सेकंड नंबरचा स्पेसिफिकली त्यांनी सांगितलं, सेकंड लुंबार व्हर्टिब्रा. आपण बोन्सच्या चॅप्टर मध्ये बघितलंय, फक्त त्यांनी नंबर एक्झॅक्ट सांगितलं. आपण काय बघितलं, ओव्हरऑल लुंबार व्हर्टिब्रा बघितला, तो सेकंड आहे, त्याच्यामुळे त्यांनी सेकंड फक्त सांगितलं. ओके, समजलंय का, अजून एकदा रिवाइज करायचं आहे? मॅम, सबक्लावियन वेन म्हणजे काय? सबक्लावियन वेन हे नाव आहे वेन्सचं. कुठे लोकेट होतात ते? त्याचं लोकेशन एक्झॅक्ट दिलेलं नाहीये, पण त्याचं नाव आपल्याला फक्त हे सांगितलं, म्हणजे त्याचं स्टडी नाहीये सबक्लावियन वेन्सचा. ओके, फक्त ते राजश्रीमुळे आपल्याला मराठीतून नाही ट्रान्सलेट करायचं, आपल्याला पेपर मराठीतून नाही लिहायचा. बघा, तुम्ही हे मराठी मिनिंग करताना, तर मराठी मिनिंग ठीक आहे आपल्याला अंडरस्टँडिंग साठी ठीक आहे, पण ते तुम्ही जेव्हा इंग्लिश मधूनच लक्षात ठेवाल ना, तर त्यावेळेस तुम्हाला ते एक्झाम मध्ये लिहायला सुद्धा सोपं जाणार आहे. ओके,
कसं लक्षात ठेवायचं आपल्या सिम्पल इंग्लिश मध्ये तुम्ही लक्षात ठेवा ना. ओके, समजतंय का मी काय म्हणते? तुम्ही एक्झाम मध्ये मराठीतून नाही ना लिहिणार, बरोबर आहे की नाही? हा यादव अश्विनी, नाही. तर ते तुम्हाला म्हणजे त्याचं काय माहिती पाहिजे, अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, फक्त इतकंच असतं. आपण काय आता ते डिक्शनरी घेऊन हा याचं मिनिंग हे आहे, ओके समजेल, ठीक आहे, पण ते अंडरस्टँड आपल्याला उलट ते मराठीतूनच आठवेल. आपल्याला लिहायचं कशातून आहे? इंग्लिश मध्ये. परत ते कन्वर्ट करायला, ट्रान्सफर करायला आपलंच पूर्ण हे होणार आहे ना. ओके, बरं मला सांगा, हे समजलंय का आज सगळ्यांना, का परत एकदा तुम्हाला शॉर्ट मध्ये रिवाइज करून घ्यायचंय? हा केशव निकम, काय म्हणताय तुम्ही? सुप्रिया बनगर, समजले मॅम. ओके. भोसले आरती, समजले मॅम. बिस्किटे अनुजा, येस मॅम समजले. ओके. काही असेल तर सांगा, मी परत एकदा रिवाइज करून घेईल काही समजलं नसेल तर. हा देशमुख आदित्य, हॅलो मॅम. बोला. गॅस्ट्रोइंटेस्टाईन म्हणजे स्टमच मध्ये जेव्हा एचसीएल जास्त सिक्रेट होतं त्यावेळेस म्युकोस मेम्ब्रेन ब्रेक होतं आणि ते प्रोटेक्टिव्ह लेअरला टच करतो एचसीएल, त्यावेळेस अल्सर फॉर्म होतं. त्या अल्सरचं नाव काय हो? डिओडिनल नाही, ते स्टमक अल्सरच म्हणतो आपण त्याला. नाही, प्युअर काय तर होतंय. सिम्पल ते स्टमक, त्याच्या लोकेशन वरून त्याचं नाव डिसाइड केलं जातं बघा. आता डिओडिनल मध्ये झाला तर तो डिओडिनल अल्सर असतो. त्याच्यानंतर माउथ मध्ये होतात बघा काही वेळेस, तर ते माउथ मध्ये असतं. बरं ठीक आहे, ते केमिस्ट्रीचं आहे, तुम्ही केमिस्ट्रीला विचारा, कन्फ्यूज नका सगळेच होऊ. एचपी मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. हो मॅडम, बालीराव, तुमचा आवाज येतच नाहीये कसलाच. हॅलो हॅलो, तुम्ही मेसेज करा मॅडम रुपाली राऊत नंतर काय डाऊट असेल. बरं चला, गिव्ह मी अटेंडन्स. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, प्रेझेंट. 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, रोल नंबर 6, रोल नंबर 6, ओके. 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट मॅम. 9, प्रेझेंट मॅम. 10, प्रेझेंट मॅम. 11, प्रेझेंट मॅम. 12, प्रेझेंट. 13, प्रेझेंट. 14, प्रेझेंट. 15, प्रेझेंट. 16, प्रेझेंट. 17, प्रेझेंट मॅम. 18, प्रेझेंट मॅम. 19, रोल नंबर 19, प्रेझेंट. 20, 21, 22, प्रेझेंट. 23, प्रेझेंट मॅम. 24, एक मिनिट, प्रेझेंट. 23, रोल नंबर 23. प्रेझेंट मॅम. तुम्ही रोल नंबर का टाकला नाही पुढे नावाचा? स्वप्नील जामदार, ओके. 24 प्रेझेंट आहे, ठीक आहे. 23 स्वप्नील जामदार, हो मॅडम. ओके, हा ठीक आहे. 24, प्रेझेंट. 25, रोल नंबर 25,
26, Present. 27, Present, ma'am. 28, Present. 29, Present. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present. 34, 35, Present, ma'am. एक मिनिट 4, 34 absent आहेत का? ठीक आहे. 35 प्रेझेंट. ओके. 36, रोल नंबर 36, 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, 43, Present, ma'am. 44, roll number 44, 45, roll number 45, 46, Present, ma'am. 47, 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, roll number 51, 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present, ma'am. 55, Present, ma'am. 56, 56, Present. रोल नंबर 55 हर्षदा रोंगे. तुम्ही 56 ची का अटेंडन्स देताय? Sorry, ma'am. तुम्हाला काय वाटतं आम्ही बघत नाहीत का इथं? चुकून झालं मॅम. मला वाटलं 55 मी लिहित होते, त्यामुळे मला वाटलं ऐकायला गेलं नाही तुम्हाला. हे असले बिहेवियर चालणार नाही बघा परत. ओके मॅम, 56 चुकून झालं, absent आहे ना? सॉरी. नेक्स्ट टाइम असं करू नका. 57, Present, ma'am. 58, प्रेझेंट मॅम. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, प्रेझेंट मॅम. 63, roll number 63, okay, 64, प्रेझेंट मॅम. 65, roll number 65, roll number 65 absent. Okay, 66, प्रेझेंट. 67, प्रेझेंट. 68. प्रेझेंट. ओके, बघा absent नंबर 6, 25, 34, 36, 45, 51, 56, 63, 65. कोण प्रेझेंट काय यातला? रोल नंबर 6, 25, 34, 36, 45, 51, 56, 63, 65. कोण नाही ना यातलं प्रेझेंट? ओके, 45. नाईक नवरे स्नेहल, तुम्ही का अटेंडन्स दिली नाही?
Unmute yourself. Roll number 45. बघा रिप्लाय देत चला. ऍटलिस्ट माईक तरी तुम्ही अनम्यूट करायचं ट्राय करत चला. ओके, तर असाइनमेंट क्वेश्चन्स तर ह्याचे जे आहेत याचे तुम्ही किती 4 ह्याचे लिहिलेत ना, 4 असाइनमेंटचे. यस मॅम. हो मॅम. तर ते केमिस्ट्रीला जसं तुम्ही क्लास वर्क मध्ये हे करताय, क्लास वर्क मध्ये तुम्ही पोस्ट करताय, तर ते ह्याचं पण एचपीचं पण तुम्हाला काय करायचंय, ते जे तुम्ही अगोदर पोस्ट केलंय तर त्या डिलीट करायचे पोस्ट. आणि क्लासरूम मध्ये पण मी आता लगेच लेक्चर झालं की हे करते, क्लास वर्क करते, तर त्या फोल्डर मध्येच असाइनमेंटच्या तुम्हाला सगळ्या आतापर्यंतच्या असाइनमेंट त्याच्यामध्ये पोस्ट करायचे आहेत. आणि सगळ्यांनी आज असाइनमेंट त्याच्यामध्ये पोस्ट करा. सगळ्या केमिस्ट्री आणि एचएपी दोन्हीच्या असाइनमेंट जेवढ्या दिलेल्या आहेत तेवढ्या त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत सगळ्यांनी. त्याला मार्क्स आहेत. आणि जे असे तुम्ही मध्ये पोस्ट करताय तर त्या पोस्ट करू नका, कारण तुम्हाला जे काही आता नोट्स मिळत आहेत तर त्या नोट्स तुम्हाला परत शोधायला खूप प्रॉब्लेम होतोय. बरोबर आहे ना? यस मॅम. फक्त फोल्डर मध्येच पोस्ट करा. जे अगोदरचे आहेत आता तुम्ही पोस्ट केले तर ते तुम्ही फक्त इकडे पोस्ट करा. ते अगोदरचे जे काही केले पोस्ट तर ते तुम्ही डिलीट करा. ठीक आहे, चालेल. असाइनमेंट या रेग्युलरच दिल्या होत्या मी दोन्ही सब्जेक्टच्या, केमिस्ट्री आणि एचएपी. आणि ह्याच्या एचएपीच्या तर तुम्हाला सगळ्या नोट्स मिळालेल्या आहेत. आता हे जे लिंफ आहे तर याच्या मी पीपीटी आज शेअर करते, प्लस तुम्हाला नोट्स पण टाकते ऍडव्हान्स मध्ये. आणि ह्याचं केमिस्ट्रीच्या नोट्स तर तुम्ही केमिस्ट्रीला काय करा, जो काही आता आपण चॅप्टर घेतलाय तर त्याच्यामध्ये मी पीपीटी मध्येच ऍडिशनल पॉईंट टाकलेत, त्याच्यामुळे मी म्हणते तुम्हाला पीपीटी रेफर करा. नोट्स सुद्धा रेडी आहेत, मी नोट्स आज पोस्ट करते. पण तुम्ही काय करा तर पीपीटीज रेफर करा, कारण की पीपीटी मध्ये एक्स्ट्रा पॉइंट आहेत, रिॲक्शन्स आहेत. ओके, समजले का केमिस्ट्रीचं काय करायचंय तेवढ्या चॅप्टरचं तेवढं? येस मॅम. हा, सुप्रिया बनगर. मॅम आता तुम्ही केमिस्ट्रीच्या पीपीटी पाठवलेत ना, हा ती सगळ्या म्हणजे आम्ही लिहून काढायच्या का नोटबुक मध्ये? हा, नोट्स म्हणून त्याच लिहायचे. म्हणजे जे पण आतापर्यंत मॅम तुम्ही नोट्स लिहित होता, बरोबर आहे? हो. तर ते तुम्हाला स्टडी करण्यासाठी त्याचा स्टडी करायचा. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार नोट्स काढा त्याच्यात. म्हणजे तुम्ही जसं नोटबुक मध्ये नोट्स लिहिता तर त्या पद्धतीने तुम्ही ह्या पीपीटीच रेफर करा त्या चॅप्टर साठी, कारण त्यात एक्स्ट्रा पॉइंट आहेत, रिॲक्शन्स आहेत, जे की तुम्हाला तर म्हणजे यूज होईल त्याचं जास्त एक्झाम मध्ये. ओके मॅम. गुंड प्रतीक्षा, काय म्हणताय का तुम्ही? तुम्हाला काय हे डाऊट आहे? नाही मॅडम, चुकून झाला होता, सॉरी. ओके, असू द्या. नाही, मला वाटलं काहीतरी डाऊट आहे म्हणून तुम्ही केलं. ओके, अजून कुणाला काही विचारायचंय? आणि हा, ते 1 पेज रिपोर्ट एक प्रॅक्टिकलचे द्यायचे आहेत. तर आपले किती 3 प्रॅक्टिकल झालेत, तर त्या तिन्हीचे एक पेज ते सुद्धा तुम्ही पोस्ट करा. आता लेक्चर झालं की मी तुम्हाला लगेच त्या ह्याच्या प्रॅक्टिकलचं वाटलेस जे काही मी घेत होते मॅन्युअल्स ह्याच्यामधलं बुक्स मधलं, तर ते तुम्हाला मी टिप्स सुद्धा शेअर करते. त्याच्यात तुम्ही एक पेज फक्त म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार सगळं आलं पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल कंपाऊंड मायक्रोस्कोप आपण घेतला तर त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला एक पेज रिपोर्ट तयार करायचा आणि तो पोस्ट करायचा. आता हे सगळं जे आहे असाइनमेंट आणि रिपोर्ट 1 पेजचा, तर तो सगळा तुम्ही आज सगळ्यांनी कम्प्लीट करायचंय. मार्क्स आहेत त्याला. हॅलो मॅम. हा, मुलांनी 2-3 दिवस द्या घ्या मॅम सगळ्याच. असाइनमेंट्स तुम्ही लिहिले असतील ना अगोदरच, देऊन किती दिवस झाले? येस 1 पेज रिपोर्टला 1 पेज रिपोर्ट. आता तुम्ही 3 प्रॅक्टिकल झाले तर 3च पेज लिहिणार आहे ना, असं किती तुम्ही लिहिणार आहे? 3 पेज लिहायला किती वेळ जातो मला सांगा? ते काही पूर्ण नाही लिहायचं. ओके, आता टिश्यूचं आपण घेतलंय, बरोबर आहे स्टडी, तर तुम्हाला ते एक पेज मध्ये सगळं बसेल असं करायचंय शॉर्ट मध्ये. ओके मॅम.
जास्त लिहित बसायचं नाही, एक पेज झालं की विषय संपला. पण त्याच्यावर तुमचा रोल नंबर नेम टाका, ह्याचं त्याला होऊ नये. आता कुणाला काही प्रॉब्लेम आहे? मॅम दोन्ही सब्जेक्टचे जे असाइनमेंट दिलेले आहेत ना तुम्ही, हा. ते स्पेशल असाइनमेंट मध्ये लिहायचे आहेत का कसं, म्हणजे कोणत्या रेग्युलर स्पेशल? रेग्युलर रेग्युलर दिलेत ना दोन्ही? हा रेग्युलरच दिलेत. याच्या आपल्याला स्पेशल असाइनमेंट आहेत की नाही हे जरा मला कन्फर्म करायचं अजून. केमिस्ट्रीला आहेत, बट मी देते. अगोदर ह्या तर कम्प्लीट करा तुम्ही. मॅम केमिस्ट्री आणि HAP चे एकाच फोल्डर मध्ये सबमिट करायचे नाही का? नाही नाही नाही, दोन्हीचे क्लासरूम वेगळे आहेत ना. तर केमिस्ट्रीचा मी ऑलरेडी तुम्हाला दिलाय फोल्डर, तर हो. त्याच्यामध्ये करा. आणि HAP मी आज करते, त्याच्यामध्ये आता लगेच करते, त्याच्यामध्ये तुम्ही लगेच हे करा. हॅलो ओके मॅम. मॅम. हा ओके मॅम. मॅम हा काल म्हणजे संध्याकाळी मी केमिस्ट्रीच्या असाइनमेंट त्या तुम्ही सेपरेट फोल्डर केलाय त्यात सेंड केलत्या, पण मला सबमिटेड एकदा दाखवत होतं आणि डिसबमिटेड एकदा दाखवत होतं. मी तुम्हाला मेसेज पण केलता, झालेत का बघा म्हणून. ओके, मी आज चेक करते, तुम्हाला सांगते. आणि त्या बाहेर ज्या आहेत तर त्या पोस्ट करू नका, जिथे आपण नोट्स पोस्ट करतोय तिथे. आता काही जणांनी काल कोणी तर केलंय, तर ते प्लीज हे करा, डिलीट करा आणि फोल्डर मध्येच करा असाइनमेंट आहे. ओके, अजून कुणाला असाइनमेंट रिलेटेड काय प्रॉब्लेम? हॅलो मॅम, हा तुम्ही HAP च्या 1 पेज रिपोर्ट साठी पण सेपरेट फोल्डर तयार करणार आहे ना? हो हो हो, सेपरेट फोल्डर. हा ओके. तर मग होतील आज उद्यामध्ये कम्प्लीट. शक्यतो आज करा ना संध्याकाळपर्यंत एक पेज, ते तुम्हाला लिहायचं ना. फक्त असाइनमेंट तर ऑलरेडी लिहिले असतील, बरोबर आहे. फक्त आता 1 पेज रिपोर्टच तुम्हाला लिहायचा आहे, तर तो आज करा कम्प्लीट. किती 3 पेजेस लिहायला लागणार तुम्हाला फक्त. आज संध्याकाळपर्यंत होऊन मॅम जाईल. तुम्ही आता पाठवा. लेक्चर झालं की तुम्ही करा, ठीक आहे हॅलो चालेल. मॅम. हा बोला, कुणाला काय बोलायचं होतं का आता? हॅलो मॅम, हा तुम्ही ते 1 पेज रिपोर्ट लिहायला सांगितलंय, खरं ते टिश्यूचे भरपूर पॉइंट आहेत ना मोठे त्यात. हा, मग तेच मी सांगते. तुम्ही काय करायचं माहिती का, तिथे 2-2 सेंटेन्स लिहून टाका फक्त सगळ्या ह्याचे. ओके मॅम. 2-2 मॅम पॉइंट. 1-1.5 पेज मध्ये हे करता. हा 1.5 पेज चालेल की, 1-1.5 पेज. चालेल चालेल, तुमच्या कन्व्हिनियन्स. मिनिमम 1 पेज पाहिजे आपल्याला. तुमच्या कन्व्हिनियंट नुसार शॉर्ट मध्ये लिहा. ते टिश्यूचं आहे, मला माहितीये टिश्यूचं आहे, मोठं आहे, तर ते तुम्ही शॉर्ट मध्ये लिहा. तुम्ही टिश्यूचे नाव 2 सेंटेन्स टाकले, होऊन जाईल तेवढ्यात ते. अजून काय? हॅलो मॅम, हा पाटील ते सर बोला. कंपाऊंड मायक्रोस्कोपचं आपलं प्रॅक्टिकल झालंय, त्यामध्ये त्याची डायग्राम पण काढायची का? नाही, म्हणजे बसत असेल तेवढं पेज मध्ये होत असेल तर काढा, नसेल तर तुम्ही लिहिलं तरी नुसतं लिहा तुम्ही, काही गरज नाही डायग्राम काढायची. ओके मॅम. तुमचं जेव्हा मॅन्युअल असेल तेव्हा त्यात बघू आपण काय असेल ते, तुम्ही आल्यानंतर. मॅम मॅन्युअल कधी यायचे आमची? तर अजून तर आलेलं नाही, तर तुम्हाला सांगितलं नाही जाईल जेव्हा आहे तेव्हा. एवढं काही नाहीये त्याचं जास्त करायचं. तुम्हाला प्रॅक्टिकल तर समजतात ना, त्याच्यात फक्त एवढंच असतं, प्रॅक्टिकल्स असतात आणि थोडंसं काही लिहायचं असेल तर थोडं असतं, जास्ती काही नसतं. जर्नल लिहिली तशी ना मॅडम 12वीची? हा तसंच असतं, पण त्याच्यामध्ये ऑलरेडी असतात लिहिलेले प्रॅक्टिकल्स, तुम्हाला फक्त थोडंसं लिहायचं असतं. ओके, नेक्स्ट लेक्चर कुणाचं आहे? इनामदार. सोशल सोशल फार्मसी. हॅलो मॅडम, हा बोला. एक्झाम ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे? काय एक्झाम का? आता सेशनल तर तुमची ऑनलाईन होईल बघा, आता जी आहे 13 तारखेची, ती तर ऑनलाईन होईल. पुढचं आम्ही सांगू तुम्हाला, कारण की आता लेक्चर्स तर ऑनलाईन झालेत. हॅलो मॅम. हॅलो मॅम. मॅम टाइम टेबल.
हा देते मी आज उद्यामध्ये. टाइम काय असेल एक्झामचा? एक्झामचं तुम्हाला सांगितलं जाईल, अजून तर काय हे केलेलं नाहीये डेज. 13 आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा 13 तारखेला एक्झाम आहे. ओके मॅम.